नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर भरपूर दिवसापासून आम्ही डाळिंबागेविषयी व्हिडिओ बनवला होता. तर शेतकरी मित्रांनो, आमच्या डाळिंबागेला 7 फेब्रुवारीला पाणी लावलेलं आहे आणि 7 फेब्रुवारीला पाणी लावल्यानंतर आज तुम्ही जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर त्या कंडिशनचा आज बाग आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिना आणि 2 ते 3 दिवस बागेला पाणी लावून झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही याच्यासाठीच बनवतो आहे की आमच्या बागेची काय कंडिशन आहे. आणि जर तुमच्या बागेला तुम्हाला जर तुमच्या मनात काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंट खाली तुम्ही कमेंट करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, बागेला 7 तारखेला पाणी लावल्यानंतर बाग आता एकदम चांगल्या फ्लोरिंग अवस्थेत आहे. बागेला यावर्षी मधमाशीसुद्धा अडचण नाही. तर त्यामुळे काही झाडांना गाठा ह्या सेट होताना दिसत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षासारखंच आम्ही झाडाच्या खोडाला पेस्टिंग केली आहे. तशीच मक्याची कुट्टीही टाकली. यावर्षी आम्ही आमच्या बागेमध्ये ऊसाची पाचट टाकलेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, पहिले पाणी दिल्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसांनी आमच्या डाळिंबागेला 04037 चा वापर करतो आहे. आणि तसंच आम्ही 5G किटसुद्धा सोडलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी लवकर जास्त उन्हाळा असल्यामुळे किंवा उष्णता जास्त पडत असल्यामुळे डाळिंबागेला पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. तर पाणी नियोजन जे आहे, तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार पाणी नियोजन करा हलक्या स्वरूपाचे. तर आम्ही एका दिवसाआड 3 तास पाणी देतो आहे, कारण फ्लोरिंग अवस्थेत आता झाडाला भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला बाग सेटिंग होण्यासाठी लवकरात लवकर मदत करेल. मधमाशीचं सांगायचं झालं तर शेतकरी बंधूंनो, मधमाशीसाठी आम्ही फक्त 5 किलो गूळ जो आहे तो पाणी गरम करून तो एकदम उकळून त्याच्यात गूळ टाकला होता. तर त्या वासाने आमच्या बागेत मधमाशा ह्या चांगल्या प्रकारच्या आलेल्या आहेत. जर तुमच्या बागेत मधमाशा आल्या नसतील किंवा येत नसतील तर आमचे मागचे व्हिडिओ पहा. आम्ही मधमाशीसाठी भरपूर प्रकारचे जे जुगाड आहेत ते जुगाड आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानेसुद्धा बागेत मधमाशी येण्यास खूप मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही पाण्याचं नियोजन हे अगदी व्यवस्थित केल्यामुळे आमच्या बागेमध्ये वॉटरशूट हे आलेले नाही आहेत. आणि जोपर्यंत फ्लोरिंग येत नाही तोपर्यंत पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणे हे फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे आपल्या जे वॉटरशूट काढण्याचा खर्च आहे तोही वाचला. तर मित्रांनो, आम्ही जेव्हापासून बागेला फ्लोरिंग पत्ती आली तेव्हापासून आम्ही एकदम त्याचे व्यवस्थित त्याला मायक्रोन्यूटन वगैरे दिले. त्यानंतर त्याची कॅनोपी म्हणजे पत्ती एकदम चांगल्या प्रकारची आली. त्यानंतर फ्लोरिंग अवस्थेत जेव्हा आपल्या बागेत थ्रिप्स वगैरे असतात असे आपल्याला दिसले तेव्हा बायो 3 डेलिगेट सारख्या फवारणी केल्या, जेणेकरून जो थ्रिप्सचा डाग असतो तो आपल्याला माल हार्वेस्टिंग होईपर्यंत असतो. तर याची काळजी या स्टेजमध्ये आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही आत्तापर्यंत आमच्या बागेत केलेल्या आहे. जर तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहता की आमच्या बागेला एकही म्हणजे केन नाही आहे, तर केनचं कारण तेच असतं की बागेला पहिले पाणी दिल्यापासून तर फ्लोरिंग अवस्थेपर्यंत बागेला पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. जर जास्त प्रमाणात पाणी दिलं तर केन येईल आणि केन आल्यानंतर तुमच्या बागेला मग थोडंसं आपल्याला खर्चाला सामोरं केन काढायला लागेल किंवा मग फवारण्यांचा खर्च वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेत तुम्ही पहिले पाणी दिल्यानंतर तुमच्या बागेला पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आम्ही पहिलं पाणी दिलं होतं ते पाणी दिल्यानंतर आम्ही व्हॅल्यूम प्राईम हे औषध दिलं होतं. तर मित्रांनो, मागच्या वर्षी काय झालं होतं की डाळिंब बाग झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यांनी जेव्हा फ्लोरिंग कमी वाटली तेव्हा भरपूर शेतकरी हाच प्रयोग करतात की डाळिंबाच्या ज्या मुळ्या आहेत त्या चेक करत असतात. आणि त्या चेक करत त्यांना मुळ्यांना जर गाठी दिसल्या म्हणजे निमाटोड दिसलं तर त्यावेळेस आपण त्यांना व्हॅल्यूम प्राईम वगैरे देत असतो. आणि ती जी कंडिशन असते किंवा स्टेज असते आपण थोडंसं उशिरा होऊन जातो. त्यामुळे आम्ही यावर्षी पहिल्याच पाण्याला व्हॅल्यूम प्राईम दिलं, जेणेकरून निमॅटोडच्या गाठी येणार नाही आणि जेवढं आपटेक जास्तीत जास्त डाळिंब झाडाला करता येईल त्या पद्धतीने आम्ही विचार केला.
तर पहिल्याच पाण्याला व्हॅल्यूम प्राईम दिल्यामुळे आता निमॅटोडच्या गाठी एकही बागेत शिल्लक नाही आहेत. जवळजवळ एक महिना झालेला आहे. तर झाड जे फ्लोरिंग अवस्थेत आहे त्याच्याकडे पाहून असं वाटतं की आपल्या झाडाला कुठल्याही झाडाला निमॅटोडच्या गाठी नाही आहेत. त्यामुळे तुमच्याहीसुद्धा बागेत जर निमॅटोड असेल तर शक्यतो तुम्ही पहिल्याच पाण्याला व्हॅल्यूम प्राईम देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढे आपल्याला कुठलीही रिस्क राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.